हाय हॅलो नमस्कार वेलकम टू अनु ब्लॉग. चला तर आज मस्तपैकी शेतामध्ये ताजी ताजी तांदळीची भाजी तोडायला जाऊया. तर ते काल पण ही भाजी बनवली होती, खरंच खूप छान लागत होती, म्हणून म्हटलं आज पण तीच आणूया. आणि भरपूर इकडे उगवली आहे. मम्मीना प्रॅक्टिस झाली तोडायची, मला थोडं जमत नाही आहे, पण ठीक आहे, आपण शिकायला तर पाहिजेच. आणि नाही, गवळीची भाजी अजून काय आली नाही, ती पण छान लागते. आणि या भाजीला काही बियाणं लागत नाही, ती अशीच उगवून येते तांदळीची भाजी. तर मुलं पण आली होती तांदळी भाजी तोडायला, त्यांची पण मस्ती सुरू होती आणि त्यांच्यासोबत आम्हाला खूप मज्जा येते. मग आरव आमचा कसा पडलाय, पोरं एवढी कॉमेडी करतात ना आमची. तर एवढी भाजी सापडली आहे. तर आज संध्याकाळी मस्त ताजी ताजी भाजी करूया. बाजारातून जी भाजी आणतो ना त्याच्यापेक्षा ह्याची चव खरंच खूप छान लागते. आणि आरव आमचा खूप कामं करतो, जा म्हटलं त्याला भाजी ठेवून यायचं, गेला बघा कसा भाजी ठेवायला. तर आता मुलांना बाहेर खेळायला सोडूया. बाहेरचं वातावरण पण म्हणजे पाऊस उघडला आहे, त्यामुळे वातावरण छान आहे, मुलांना खेळण्यासारखं आहे, चिखल पण कमी झाला आहे. दोघांची एका सायकलसाठी भांडणं सुरू होती. दादानी काय घेतलं की हिला पाहिजे असते, त्यामुळे दोघं आता तिला पण समजायला लागले, त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी आमच्यात दोघांची भांडणं सुरूच असतात. आणि सगळं लहान असल्यामुळे हिलाच मिळतं. तर तो गेलाय दुसरी सायकल आणायला. बघा इकडचं वातावरण, इकडे झाडं खूप छान आहेत, त्यामुळे इकडं आल्यानंतर फ्रेश वाटतं. आणि रोज आम्ही इकडे पोरांना घेऊन खेळायला येत असतो. तर आमच्या इथे छान छान गप्पा गोष्टी सुरू आहेत. आणि आमचं घर शेतामध्ये असल्यामुळे आजूबाजूला सगळीकडे शेत वगैरे आहेत, म्हणजे ऊस लावलेला आहे, त्याच्यात कोल्हा वगैरे असतो, त्याच्यामुळे दिवसभर मुलांना बाहेर सोडता येत नाही. कोल्हा असतो, कुत्री असतात, त्यामुळे सारखं लक्ष ठेवावं लागतं. म्हणून आरवला किंवा वादविला दोघांनाही बाहेर सोडलं तरी आमच्या दोघींपैकी कोणतरी एकतरी असतंच बाहेर त्याच्यासोबत, कारण साप वगैरे फिरत असतात. आणि आज आम्ही दोघी पण आलो मस्तपैकी. तर बघा आदवीला फुलं तोडायला, पानं तोडायला खूप आवडतं आणि तिनं त्या गुलाबाचं छानशी कळी तोडून आणली आणि त्यातच तिचं मग लक्ष आहे, त्यातच ती मग्न होऊन गेली आहे. मुलांना पण थोडं बाहेर फिरल्यानंतर फ्रेश वाटतं, दिवसभर ते घरातच असतात. तर चला आता मुलांचं इकडे खेळणं सुरू आहे. मी घरी जाऊन मस्तपैकी त्यांच्यासाठी काहीतरी खाऊ बनवते, म्हणून मी इकडे चटपटीत झटपट होणारा स्वीटकॉर्न चिवडा बनवला. तिखट थोडा कमी मुलांसाठी बनवला आणि मम्मी पप्पांना थोडा स्पायसी बनवला. आज रात्रीच्या जेवणामध्ये चवळीची रस्सा भाजी आणि ताजी ताजी तांदळीची भाजी आणि डाळ वांग्याची आमटी, चपाती, भात असा बेत होता. साधंच सिंपल जेवण होतं. तर आता सगळ्यांनी मिळून जेवण वगैरे करून घेतलं, मुलं जेवून झोपली होती. तर असं होतं आमचं रात्रीचं रुटीन. आता संध्याकाळी भांडी वगैरे घासून निवांत झोपायचं. चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.